याचा अर्थ आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात, या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्याने सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हाणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू. विखेंवर उत्तर दिलं नाही. ते म्हणाले झरांगे म्हणजे मराठा समाज नाही आहे. नाही म्हणते ते तर नाही. आंदोलन भरकटलंय. कळन त्यांना आंदोलन भरकटलंय का काय झालंय त्यांना कळन. काय भरकटलं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. 1884चं सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब, का 1990ला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्वाचं? जरा उत्तर देता का मराठ्याला? विखे साहेब, 1884ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबीमध्ये. सातारा संस्थांचं गॅझेट सांगतंय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये. दौंड संस्थान सांगतंय, बेळगावचं करार सांगतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सांगतंय मराठा हा कुणबी. आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर आहेत आणि मंत्री आहेत. जरा 1967ला दिलेलं आरक्षण जरा वाचून बघा. 180 जाती आहेत, त्याच्यामध्ये कुणबी आहे. आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्हीच होता सरकारमध्ये त्यावेळेस 2004ला. सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता, काँग्रेसात होता तुम्ही. जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा केला होता. काय चुकीचं बोलतो मी? महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी. काय चुकीचं बोलतो? कायद्याला धरून बोलतोय, नियमात धरून बोलतोय आणि 10 महिन्यापासून हेच बोलतोय. काय भरकटलं तुम्हाला? हे नाही दिसलं भरकटलेलं? सगळे एकत्र आले, तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर. कोणतं तरी मराठ्याचं पोरग असं ना, तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार, पण गोरगरिबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असत, त्याच्या मानेवर तर तलवार पडत ना छगन भुजबळची. कोण भरकटीत आहे आंदोलन? आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलनावर बसले. तिथं वेगळ्या वेगळ्या भाषेत आंदोलन सुरू आहे. कोणी भरकटीला आंदोलन? जातीकडून बोलायला शिका ना. खरं खरं कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते, तुमच्या वडिलाचं योगदान आहे. थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं. काय वेळ आली जातीवर? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेले दिसत? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी. वाशाने वेळेवर. आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत. तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना. नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. तुमचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ म्हणतात. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आधी, कारण की मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे. ते यासाठी म्हणतात, कधी मुस्लिमांना तर कधी धर्मदर समाजाला त्यांना खुश करायचं असतं. काय खुश करायला? काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही. मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा. कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका. तुम्ही काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील. तुम्ही सांगितलं लोक आरक्षण नाही ऐकत. मी सांगितलेलं ऐकते, कारण मी खरं सांगतो. तुम्ही खोटी माहिती पुरविता. मी काय सांगितलंय? पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले 1 महिना 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा. म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं. हे मला महिना 20 दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो बा जरांगे पाटील तुमच्यामुळं. मग तो मुस्लिम का होता आरक्षणात? नव्हताच ना. तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब. मी काय तुम्हाला कळायचंच नाही. मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये. तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून, की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा 67ला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे. तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती, उपजाती आणि पोटजाती, तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका.
कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे, 50%. एकटाच. थोडा विचार करा जरा गांभीर्यानं. मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे 100%. कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत. एस टीपासून का वंचित ठेवलं त्यांना? का वंचित ठेवलं? त्यांनी किती दऱ्या खोऱ्यात काम करायचं? का त्यांचे लेकरं मोठे होऊ नये? आदिवासींचे लेकरं सुद्धा का मोठे होऊ नये? त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये? आता जमिनी कमी झाल्या, पूर्वी जमिनी होत्या, त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं? आदिवासी समाजाला सुद्धा एस टीत समावेश त्यांनी केलेलं नाही आहे. ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे. कितीतरी पाड्या असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाही आहेत. का अन्याय त्यांच्यावरती पण अजिबात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा. तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला, आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही? धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय? जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं. त्याला काय, जे खरं आहे ते बोलतोय. नाही आठत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेतात, नाही आठत. हा पाटील, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगव्हाण इथे एक पोस्टर लावलेलं आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणताही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, गाव प्रवेश बंदी, अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल. आता हे आता मला प्रश्न विचारला होता का बंधूंनी? विखे साहेबाला कळालं पाहिजे. या जरा गावात जाऊन त्या मग आंदोलन भरकटलंय. मी जातीवाद करतो का? आम्ही आमच्या लोकांना मी सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण. पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं, लावलं होतं. पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते. मराठा असू नये तो कुणी असो, त्याला म्हणतात आंदोलन, त्याला याला म्हणत नाही जातीवाद. यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं. राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे. मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा. आम्ही खरं बोलत होतो. आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं. आम्ही खरं बोलत होतो. पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल. आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना आता. डबडे उगच जातीला दोष देता हमेशाच. यासाठी मोठं केलं का तुम्हाला? आता हे काय, हे जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे. मग कोणीच आमच्या गावात आहे, आमचा कोणी विरोध आहे? तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार. पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शहाणा व्हा की कोणचा बोर्ड लागला त्याच्यावर. आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा. व्हा शहाणे. हे असं याला म्हणते जातीवाद. कशाला दोष देता? म्हणून जरा गेलं उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो ना. आता मी एकटा पडलो.